नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, आगामी काळामध्ये होणाऱ्या सर्व सरळ सेवा भरतीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। मित्रांनो, जर तुम्ही आरोग्य सेवक 40% 50% या पदाची तयारी करत असाल तर आज रात्री 9 वाजता आपण लाईव्ह येणार आहोत आणि लाईव्हमध्ये महत्त्वाचे क्वेश्चन डिस्कस करणार आहोत। त्यामुळे आज रात्री 9 वाजता तुम्हाला लाईव्ह यायचं आहे आणि या आपल्या डिस्कशनमध्ये किंवा या प्रश्नाच्या उत्तरामध्ये तुम्हाला या ठिकाणी सामील व्हायचं आहे। मित्रांनो, तुम्ही ज्यावेळेस प्रश्न वाचेल त्यावेळेस तुम्हाला काही वेळ सुद्धा देणार आहे, त्यामुळे तुम्ही सर्वांनी लाईव्ह या आणि आपल्याला स्वतःला सुद्धा चेक करू शकता। तर पहिला प्रश्न पहा, तवा नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर हा प्रश्न ग्रामसेवक भरती 2015 मध्ये विचारलेला प्रश्न आहे। तवा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? पहा, तवा नदी पहिलं ऑप्शन दिलेले पहा तापी, 2 नंबर आहे नर्मदा, 3 नंबर आहे शोण आणि 4 नंबरचा ऑप्शन आहे चंबळ। तर तवा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर मित्रांनो, तवा नदी या ठिकाणी तापी या नदीची उपनदी आहे। तापी या नदीची उपनदी आहे आणि ह्या दोन्ही सुद्धा नद्या या ठिकाणी दक्षिण दिशेला वाहतात हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। हा प्रश्न 2015 मध्ये विचारलेला होता। पांडुरंग या समासाचे उदाहरण तुम्हाला या ठिकाणी सांगायचे आहे। या ठिकाणी 4 ऑप्शन तुमच्या समोर दिलेले, योग्य ऑप्शन तुम्हाला निवडायचे। तर पांडुरंग या समासाचे जे काही उदाहरण असणार आहे, तर मित्रांनो समास हा टॉपिक मी तुम्हाला ऑलरेडी शिकलेला होता। आपल्या चॅनलवर प्लेलिस्ट आहे मराठी व्याकरण, यामध्ये समास, त्याच्यानंतर जर तुम्हाला प्रयोग हा टॉपिक परीक्षेला खूप वेळेस विचारला जातो, हा जर अवघड वाटत असेल तर तुम्ही मराठी व्याकरणची प्लेलिस्ट आहे त्यामध्ये जाऊन तुम्ही प्रयोग हा टॉपिक पहा। जवळपास मित्रांनो 15 ते 20 मिनिटाचा व्हिडिओ, हा जर व्हिडिओ जर पाहिला तर 100% तुम्हाला या ठिकाणी समजणार आहे की या ठिकाणी समास त्याच्यानंतर प्रयोग कसे ओळखायचे। 15-20 मिनिटाचे व्हिडिओ ते जर पाहिले तर 100% तुम्हाला त्याचं उत्तर, तुम्हाला कुठल्याही याचं उत्तर काढू शकता। तर पांडुरंग या समासाचे उदाहरण तुम्हाला जर सांगायचं तर बहुब्रीही समास हे पांडुरंग या समासाचे उदाहरण आहे। त्याच्यानंतर पहा, पुढीलपैकी चुकीची जोडी आपल्याला या ठिकाणी ओळखायची आहे। तर पहा, थंड हवेचे ठिकाणे दिलेले आणि जिल्हा दिलेले आहे। तर माथेरान हे थंड हवेचे ठिकाण पुणे जिल्ह्यामध्ये दिले, चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण अमरावती जिल्ह्यामध्ये दिलेले आहे, आंबोली हे थंड हवेचे ठिकाण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दिलेले आहे, तर महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण सातारा जिल्ह्यामध्ये दिले। आता मित्रांनो, या ठिकाणी जर पाहिलं तर पहा, महाबळेश्वर सातारा ही जोडी बरोबर आहे, आंबोली सिंधुदुर्ग ही सुद्धा जोडी बरोबर आहे, चिखलदरा अमरावती ही सुद्धा जोडी बरोबर आहे। मात्र माथेरान हे थंड हवेचे ठिकाण पुणे जिल्ह्यामध्ये नसून ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर मित्रांनो, माथेरान हे थंड हवेचे ठिकाण रायगड या जिल्ह्यामध्ये, कुठल्या रायगड या जिल्ह्यामध्ये, म्हणजे या ठिकाणी चुकीची जोडी ओळखायला सांगितली। तर ऑप्शन क्रमांक 1 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर, म्हणजे पहिल्या क्रमांकाची जोडी या ठिकाणी चुकीची असणार आहे। आता आंबोली या ठिकाणी पहा, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असून आंबोली या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो आणि मान्सूनचे पहिले वारे कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रवेश करतात? तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रवेश करतात, हे सुद्धा लक्षात ठेवा। आणि आंबोली या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो, 120 मिलीमीटर एवढा पाऊस आंबोली या ठिकाणी पडत असतो, हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे। आता भारतामध्ये सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो? तर मावशिनराम या ठिकाणी भारतामध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो। तर मावशिनराम हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? तर मावशिनराम हे ठिकाण मेघालय या राज्यामध्ये, कुठल्या मेघालय या राज्यामध्ये मावशिनराम ठिकाण असून भारतामध्ये सर्वात जास्त पाऊस मावशिनराम या ठिकाणी पडतो। तर मेघालयची राजधानी तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे, मेघालय या राज्याची राजधानी कोणती मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सर्वांनी सांगितलेली। मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, पोलीस भरती किंवा सरळ सेवा भरतीमध्ये तुम्हाला राज्य आणि राजधानीवर आधारित एक प्रश्न 100% विचारला जातो। आता पाऱ्याला काय म्हणतात? तर पाऱ्याला मित्रांनो क्विक सिल्वर असं पाऱ्याला म्हटलं जातं। पाऱ्याचा वापर कशामध्ये केला जातो? तापमापीमध्ये पाऱ्याचा वापर केला जातो, पाऱ्याला क्विक सिल्वर असं म्हटलं जातं। आणि पारा हा एक असा धातू आहे की जो द्रव स्वरूपामध्ये असणारा एकमेव धातू आहे, तो म्हणजे पारा आहे मित्रांनो, आणि पाऱ्याला क्विक सिल्वर असं म्हटलं जातं। आता पाऱ्याची संज्ञा तुम्हाला खूप वेळेस विचारली जाते, तर Hg ही पाऱ्याची संज्ञा आहे मित्रांनो, ही गोष्ट सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे। त्याच्यानंतर पहा, जिभेच्या पाठीमागील भागात कोणती चव असते? तर जिभेच्या पाठीमागील भागामध्ये कोणती चव असते? तर जिभेच्या पाठीमागील भागामध्ये मित्रांनो या ठिकाणी कडू नावाची चव, या ठिकाणी जिभेच्या पाठीमागील भागामध्ये कडू नावाची चव असते, हे लक्षात ठेवा। आता आपल्या जिभेवर मित्रांनो 3000 प्रकारच्या रुचिकलिका आपल्या जिभेवर आहेत। किती? 3000 प्रकारच्या रुचिकलिका आपल्या जिभेवर आहे। तर जिभेचे जे काही मित्रांनो कडा असतात, ही झाली आपली जीभ। तर ह्या जे काही कडा आहेत या कडेने मित्रांनो तुम्हाला खारट आणि आंबट चव या ठिकाणी कडू जे कडा आहे जिभेच्या, या कड्याच्या जिभेने कळत असते। शेंड्यावर मित्रांनो कुठल्याही प्रकारची चव नसते, परंतु बऱ्याच वेळेस गोड आणि तिखट हे उत्तर या ठिकाणी दिलेले। तर पाठीमागच्या भागामध्ये म्हणजे जो काय आपल्या गळ्याचा, म्हणजे ज्यावेळेस आपण ही अन्ननलिकेचा जो काही हा या ठिकाणचा भाग आहे, तर या ठिकाणी कडू नावाची चव आपल्याला या ठिकाणी जाणवते, म्हणजे जिभेच्या पाठीमागील भागामध्ये कडू नावाची चव आपल्याला या ठिकाणी जाणवत असते। तर आशा करतो मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजला असेल। पुढचा प्रश्न पहा, रंकाळा तलाव कोठे आहे? तर म्हणजे रंकाळा तलाव हा कोणत्या जिल्ह्यामध्ये, अशा स्वरूपाचा प्रश्न आहे। पहिला ऑप्शन पहा कोल्हापूर, 2 नंबर आहे धुळे, 3 नंबर आहे पुणे, 4 नंबरचा ऑप्शन आहे नांदेड। तर मित्रांनो, रंकाळा जो नावाचा तलाव आहे हा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, ऑप्शन क्रमांक 1 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर। त्याच्यानंतर पहा,
अंदमान निकोबार हा अनेक बेटाचा समूह या समुद्रामध्ये आहे, तर अंदमान निकोबार हा अनेक बेटाचा जो काही समूह आहे तर कोणत्या समुद्रामध्ये आहे? तर पहिलं ऑप्शन दिले पहा अरबी समुद्रामध्ये, 2 नंबरचं ऑप्शन दिले बंगालच्या उपसागरामध्ये, 3 नंबरचं ऑप्शन आहे हिंदी महासागरामध्ये आणि 4 नंबरचं ऑप्शन आहे यापैकी नाही. तर अंदमान निकोबार हा बेटाचा जो काही समूह आहे हा बंगालच्या उपसागरामध्ये. हा प्रश्न खूप वेळेस परीक्षेला विचारलाय. बंगालच्या उपसागरामध्ये सर्व प्रश्न महत्त्वाचे आहेत मित्रांनो, त्यामुळे तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत हेच प्रश्न आपण घेत आहोत, म्हणजे जेणेकरून मित्रांनो कमी वेळामध्ये आणि इफेक्टिव्ह अभ्यास होऊन तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. त्यामुळे मित्रांनो असे प्रश्न तुम्ही करणं गरजेचं असणार आहे. तर अंदमान आणि निकोबार हा बेट समूह कुठे आहे तर तो बंगालच्या उपसागरामध्ये. कुठे? बंगालच्या उपसागरामध्ये. तर भारताच्या कोणत्या दिशेला कोणता समुद्र आहे मला कमेंट बॉक्समध्ये सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सांगायचं आहे. त्याच्यानंतर पहा मुंबई येथील शेअर बाजार खालीलपैकी कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आला? मुंबई येथील शेअर बाजार खालीलपैकी कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आला? तर मित्रांनो मुंबई येथील जो काही शेअर बाजार आहे, मुंबई येथील जो काही शेअर बाजार आहे तो या ठिकाणी 1875 मध्ये स्थापन करण्यात आलेला. या ठिकाणी ऑप्शन देण्यात चुकले. 9 जुलै 1875 मध्ये मुंबई या ठिकाणी शेअर बाजार या ठिकाणी सुरू झालेला होता. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा मराठी भाषेत शब्दशक्ती किती प्रकारच्या आहेत? आता मराठी जी काय आपली भाषा आहे तर या भाषेमध्ये शब्दशक्ती किती प्रकारच्या आहेत? तर मराठी भाषेमध्ये 8 जे आहेत ते मित्रांनो 8 एकूण शब्दाच्या जाती आहेत. हे लक्षात ठेवा. 8 काय तर आपल्या या ठिकाणी जाती आहेत मराठी व्याकरणातील. आणि तर मराठी भाषेमध्ये शब्दशक्ती किती आहे? तर शब्दशक्ती मित्रांनो मराठी भाषेमध्ये 3 आहेत. किती? 3 हा मराठी भाषेमध्ये शब्दशक्ती आहे. अभिधा, व्यंजन आणि लक्षणा ह्या 3 प्रकारच्या ते शक्ती आहेत मित्रांनो. ह्या प्रकार आहे. जर व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर मित्रांनो आपली प्लेलिस्ट आहे, त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता. 100% तुम्हाला त्याचा फायदा होईल. सर्व विषयाच्या प्लेलिस्ट आणि टॉपिक वाईज प्लेलिस्ट आहे, त्यामुळे 100% तुम्हाला त्याचा फायदा होईल. आता रेबीज या रोगावरील लसीचा काय म्हणतात? तर रेबीज या रोगावरील लसीला काय म्हणतात? आता रेबीज कशामुळे होतो? तर मित्रांनो पहा कुत्रा, मांजर आणि ससा हे प्राणी आपल्याला चावल्याच्या नंतर आपल्याला रेबीज नावाचा आजार होतो. तर रेबीज नावाची लक्षणे पहा. रेबीज हा विषाणूपासून होणारा आजार असून यामध्ये पहा ज्या व्यक्तीला रेबीज होतो त्याची लाळ गळत असते, त्याला पाण्याची भीती वाटत असते, त्याला हायड्रोफोबिया असं सुद्धा म्हटलं जातं. पहा रेबीज या आजाराला हायड्रोफोबिया असं सुद्धा म्हटलं जातं. तर यावर जी काही लस दिली जाते त्याला ARV लस असं म्हटलं जातं. आता रेबीज या आजारावर मित्रांनो पहा 14 स्वरूपाचे इंजेक्शन आपल्या बोंबीमध्ये दिले जातात. म्हणजे ज्या व्यक्तीला रेबीज होतो किंवा कुत्रा चावल्याच्या नंतर आपल्याला 14 इंजेक्शने बोंबीमध्ये दिले जातात. तर याचा शोध कोणी लावला मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा 11 नंबरचा प्रश्न. या देशाच्या पंतप्रधान नव्हे तर अध्यक्ष हा मंत्रिमंडळाचा प्रमुख असतो. तर कोणता देश आहे की त्या देशामध्ये पंतप्रधान नाही तर त्या ठिकाणचा जो काही अध्यक्ष आहे तो मंत्रिमंडळाचा प्रमुख असतो? आता भारतामध्ये मंत्रिमंडळाचा प्रमुख कोण आहे? तर भारतामध्ये मंत्रिमंडळाचा प्रमुख हा पंतप्रधान असतो. परंतु असा कोणता देश आहे खाली दिलेल्या देशापैकी जो काय अध्यक्ष आहे हा अध्यक्ष मंत्रिमंडळाचा प्रमुख असतो? तर पहिला ऑप्शन आहे फ्रान्स, 2 नंबर आहे जर्मनी, 3 नंबर ऑप्शन आहे पाकिस्तान, 4 नंबर ऑप्शन आहे बांगलादेश. तर फ्रान्स या देशाचा जो काय अध्यक्ष आहे तो मंत्रिमंडळाचा प्रमुख असतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. तर मित्रांनो पहा ज्याप्रमाणे भारतामध्ये पंतप्रधानाचा कार्यकाळ हा 5 वर्षाचा असतो तर अमेरिका या देशामध्ये राष्ट्राध्यक्षाचा काळ किती वर्षाचा असतो? मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सांगायचं आहे. ठीक आहे. अमेरिकेतील अध्यक्ष असतात त्या अध्यक्षाचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो हे तुम्ही मला सांगायचं आहे. त्याच्यानंतर पहा वेदांग ज्योतिष हा प्रबंध कोणी लिहिला आहे? वेदांग ज्योतिष हा प्रबंध कोणी लिहिलेला आहे? तर वेदांग ज्योतिष हा जो काही प्रबंध आहे मित्रांनो न्यायमूर्ती रानडे यांनी लिहिले. आता पहा लोकमान्य टिळक यांनी काय लिहिले? तर लोकमान्य टिळक यांनी गीता रहस्य नावाचा ग्रंथ लिहिलाय. साने गुरुजी यांनी या ठिकाणी साधना नावाचा ग्रंथ लिहिलाय आणि श्यामची आई हे पुस्तक साने गुरुजीचं प्रसिद्ध आहे. विनोबा भावे यांनी काय लिहिले? तर विनोबा भावे यांनी गीताई नावाचा ग्रंथ लिहिला. गीता रहस्य लोकमान्य टिळक यांनी लिहिलं, तर गीताई कोणी लिहिला? विनोबा भावे यांनी लिहिलेला आहे. आणि भूदान चळवळ ही कोणी सुरू केली होती? भूदान चळवळ ही विनोबा भावे यांनी सुरू केली होती 1951 मध्ये. 1951 मध्ये ती बिहार राज्यामध्ये या ठिकाणी प्रभावी होती. हा प्रश्न तलाठी भरती 2014 मध्ये गोंदिया जिल्ह्यामध्ये विचारला होता की भूदान चळवळ केव्हा सुरू करण्यात आली? 1951 मध्ये भूदान चळवळ सुरू करण्यात आलेली होती. आणि लोकमान्य टिळकांना या ठिकाणी भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक यांना म्हटलं जातं. हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. तर आशा करतो मित्रांनो हा प्रश्न व्यवस्थित समजला असेल. त्याच्यानंतर पहा 13 नंबरचा प्रश्न. जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? अशा स्वरूपाचा प्रश्न मित्रांनो आपल्याला या ठिकाणी विचारला आहे. तर जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? पहिला ऑप्शन पहा जिल्हाधिकारी, 2 नंबरचा ऑप्शन आहे मुख्य कार्यकारी अधिकारी,
त्याच्यानंतरचं जिल्हा परिषद अध्यक्ष आणि 4 नंबरचं ऑप्शन आहे मित्रांनो जिल्ह्याचे पालकमंत्री. तर जिल्हा परिषदेचे प्रशासकीय प्रमुख कोण असतात तर जिल्हा परिषदेचे प्रशासकीय प्रमुख मुख्य कार्यकारी अधिकारी हे जिल्हा परिषदेचे प्रशासकीय प्रमुख असतात, म्हणजे त्यांना CEO असं म्हटलं जातं, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर. CEO हे जिल्हा परिषदेचे प्रशासकीय प्रमुख असतात. ऑप्शन क्रमांक 2 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. त्याच्यानंतर पहा बोकड या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप तुम्हाला सांगायचे आहे. बोकड या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप तुम्हाला या ठिकाणी सांगायचे आहे. तर बोकड या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप मित्रांनो पहा, पहिला ऑप्शन आहे बोकडी, 2 नंबर आहे बोकडीन, 3 नंबर आहे शेळी आणि 4 नंबरचा ऑप्शन आहे मेंढा. तर बोकड या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप असणारे मित्रांनो शेळी. आता काही स्त्रीलिंगी रूप आणि पुल्लिंगी रूप मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो, तर हे परीक्षेला 100% विचारले जातात. पहा मोर, मोर याचे स्त्रीलिंगी रूप मित्रांनो लांडोर, लांडोर. मोर या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप लांडोर आहे. त्याच्यानंतर पहा बोका, बोका या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय तर भाटी. बोका या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणतं आहे भाटी. म्हणजे मोर या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप लांडोर आहे, तर बोका या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप भाटी आहे. हे लक्षात ठेवा, ही परीक्षेला विचारले जातात, थोडेसे वेगळे स्वरूपाचे आहे, त्यामुळे मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेले आहेत. 15 नंबरचा प्रश्न पहा, महाराष्ट्राची सीमा खालीलपैकी कोणत्या राज्याला भिडलेली नाही. महाराष्ट्र जे काय आपलं राज्य आहे, तर महाराष्ट्र राज्याला कोणत्या राज्याची सीमा भिडलेली नाही अशा स्वरूपाचा प्रश्न विचारलेला आहे. पहिलं ऑप्शन पहा गुजरात राज्य, 2 नंबर आहे तेलंगणा राज्य, 3 नंबर आहे आंध्र प्रदेश राज्य, 4 नंबर आहे मध्य प्रदेश राज्य. तर महाराष्ट्रातील सीमा खालीलपैकी कोणत्या राज्यांना भिडलेली नाही. तर गुजरातला महाराष्ट्र राज्याची सीमा लागलेली आहे, तेलंगणाला सुद्धा महाराष्ट्र राज्याची सीमा लागलेली आहे, मध्य प्रदेशला सुद्धा महाराष्ट्राची सीमा लागलेली आहे, मात्र आंध्र प्रदेश या राज्याला महाराष्ट्राची सीमा लागलेली नाही. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. तर मित्रांनो पहा, महाराष्ट्राला सीमा सर्वात जास्त कोणत्या राज्याची लागून आहे, तर मध्य प्रदेश या राज्याची सीमा सर्वात जास्त लागून असून एकूण 8 जिल्ह्याच्या सीमा मध्य प्रदेश या राज्याला लागलेल्या आहे. मध्य प्रदेश हे राज्य महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेला असलेलं राज्य आहे. मध्य प्रदेश राज्य महाराष्ट्र राज्याच्या उत्तर दिशेला असलेलं राज्य हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. आणि सर्वात जास्त समुद्र किनारा कोणत्या राज्याला लागलेला आहे, तर गुजरात या राज्याला भारतामध्ये सर्वात जास्त समुद्र किनारा लाभलेला आहे. तर गुजरातची राजधानी कोणती मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. गुजरातची राजधानी, तेलंगणाची राजधानी, आंध्र प्रदेशची राजधानी आणि मध्य प्रदेश या राज्याच्या राजधान्या सर्व विद्यार्थ्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये सांगायच्या आहेत. त्याच्यानंतर पहा 16 नंबरचा प्रश्न, कांगारू हा प्राणी कोणत्या देशात आढळतो. तर कांगारू नावाचा जो काही प्राणी कोणत्या देशामध्ये आढळतो, तर कांगारू नावाचा प्राणी पहिलं ऑप्शन पहा भारत, 2 नंबर आहे रशिया, 3 नंबर आहे मित्रांनो बांगलादेश आणि 4 नंबरचा ऑप्शन आहे मित्रांनो ऑस्ट्रेलिया. तर कांगारू देशच मित्रांनो, कांगारू कोणता देश म्हणून प्रसिद्ध आहे, तर तो आहे मित्रांनो ऑस्ट्रेलिया. हा प्रश्न तुलनात्मकदृष्ट्या सोपा होता. ऑस्ट्रेलिया हा यामध्ये कांगारू नावाचा प्राणी आढळतो आणि कांगारू हा प्राणी ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय प्राणी आहे. कांगारू हा ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय प्राणी आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पहा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी संत तुकाराम महाराजाची समाधी स्थान आहे. म्हणजे संत तुकाराम महाराजाची समाधी कुठे हे तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे. पहिलं ऑप्शन पहा आळंदी, 2 नंबर आहे पैठण, 3 नंबर आहे नागपूर, 4 नंबर आहे मित्रांनो देहू. तर या ठिकाणी संत तुकाराम महाराजाची समाधी कुठे आहे, तर आळंदी या ठिकाणी संत तुकाराम महाराजाची समाधी कुठे आहे, आळंदी या ठिकाणी आहे. पैठण या ठिकाणी काय, तर संत एकनाथ महाराजाची समाधी आहे. नागपूर या ठिकाणी, नागपूरची विशेषता काय, तर मित्रांनो नागपूर हे ठिकाण महाराष्ट्र राज्याची उपराजधानी असून भारताच्या मध्यवर्ती ठिकाण असलेले ठिकाण म्हणून नागपूर ठिकाण ओळखलं जातं, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नागपूर हे ठिकाण नाग नदीच्या काठावर बसले म्हणून नागपूर या ठिकाणी याला नागपूर असं म्हटलं जातं. नागपूरची संत्री प्रसिद्ध आहेत, हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे, परीक्षेला विचारलं जातं. त्याच्यानंतर नागपूर या शहराची विशेषता म्हणजे नागपूरमध्ये सीताबर्डी नावाचा किल्ला आहे. प्रश्न विचारला जाईल की सीताबर्डी नावाचा किल्ला महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्यामध्ये, तर सीताबर्डी नावाचा किल्ला महाराष्ट्रातील नागपूर या ठिकाणी आहे, लक्षात ठेवा. आणि नागपूर या ठिकाणी हिवाळी अधिवेशन महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाचं हिवाळी अधिवेशन कुठं भरतं, तर ते नागपूर या शहरामध्ये भरत असतं. कुठे, नागपूर या शहरामध्ये भरत असतं. आणि नागपूर या ठिकाणी मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर या ठिकाणी दीक्षाभूमी आहे आणि या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दीक्षाभूमीमध्ये या ठिकाणी जे की धर्मांतर केलेलं होतं नागपूर या ठिकाणी केलेलं आहे. दीक्षाभूमी कुठे आहे, तर ती नागपूर या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर पहा देहू या ठिकाणी कोणाची समाधी आहे, तर संत ज्ञानेश्वर महाराजाची समाधी देहू या ठिकाणी आहे. देहू या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजाची समाधी आहे, हे लक्षात ठेवा. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ लिहिला, त्याला भावार्थ दीपिका असं सुद्धा म्हटलं जातं. त्याला काय, भावार्थ दीपिका असं सुद्धा म्हटलं जातं. त्याच्यानंतर पहा 8 नंबरचा प्रश्न, लोकमान्य टिळकांनी कोणती वृत्तपत्रे सुरू केली, तर लोकमान्य टिळकांनी या ठिकाणी पहा केसरी व मराठा ही 2 वृत्तपत्रे सुरू केलेली आहेत. त्याच्यानंतर पहा महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यात कोणी
प्रति सरकारची स्थापना केली तर महाराष्ट्रामध्ये सातारा या ठिकाणी प्रति सरकारची स्थापना कोणी केली तर पहा 1942मध्ये 1942च्या काळामध्ये छोडो भारत हे जे काही आंदोलन चालू होतं, छोडो भारत हे जे काही आंदोलन चालू होतं, याच काळामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये सातारा या ठिकाणी प्रति सरकारची स्थापना कोणी केली? क्रांतिसिंह नाना पाटील यांनी केली. क्रांतिसिंह नाना पाटील यांनी केलेली आहे. त्याच्यानंतर पहा महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कुठे भरते तर महाराष्ट्र विधिमंडळाचे जे काही हिवाळी अधिवेशन आहे ते नागपूर या ठिकाणी भरते. कुठे? नागपूर या ठिकाणी भरतं. तर अशा स्वरूपामध्ये मित्रांनो महत्त्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी पाहिलेले. तर आशा करतो मित्रांनो हा व्हिडिओ आणि हे प्रश्न तुम्हाला नक्की 100% आवडले असतील. तर मित्रांनो आज रात्री 9 वाजता लाईव्ह या 100% तुम्हाला त्याचा फायदा होईल. तर मित्रांनो या ठिकाणी आपण थांबूयात, पुन्हा भेटूयात रात्री 9च्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद, टेक केअर, बाय बाय.